मे महिन्याचं ऊन म्हणजे अक्षरशः आग ओकत होतं। घरातून बाहेर पडायलाही 10 वेळा विचार करावा लागेल इतकं तापमान। आणि अशा वेळी आम्ही काय ठरवलं माहितीये, AC मध्ये बसून आराम नाही तर थेट ॲडव्हेंचर। सांगलीहून आम्ही निघालो कराड जवळच्या रहस्यमय आणि ऐतिहासिक आगाशिव बुद्धिस्ट केव शोधायला। एक असा प्रवास जिथे होता प्रचंड उन्हाचा सामना, डोंगर चढाईचं थ्रिल आणि हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासाची शांत भेट। खरं सांगायचं तर ही फक्त ट्रिप नव्हती, तर आमच्या फॅमिलीसोबत बनवलेली एक अनफॉर्गेटेबल मेमरी होती। चला तर। नमस्कार फ्रेंड्स, तर माझं नाव स्नेहल परमेश्वर होपी आणि आज आपण आलो आहोत कराड जिल्ह्यामध्ये झाकरवाडी या गावाच्या जवळ असलेल्या आगाशिव लेण्यांमध्ये लेण्या बघण्यासाठी। आणि खरं तर आम्हाला लेट झाला आहे, 11 वाजलेत आणि भर उन्हाचं मे महिना सुरू आहे। भर उन्हामध्ये आम्ही आज सगळे ट्रेकिंग करण्यासाठी आलेलो आहोत। सो मी माझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आले सांगते। हा अशोक मामाचा मुलगा, भैया, दादू, मम्मी, गुड्डी, सोनू, पप्पा। भर उन्हाचा आम्ही चाललोय, बट ठीक आहे, त्याचा ह्याचा पण अनुभव आम्हाला घ्यायचा होता। सो आज बघूयात अनुभव कसा मिळतोय तो। फ्रेंड्स, सुरुवातीला सगळं खूप इझी वाटत होतं। आम्ही घराच्या बाहेर पडतानाही आमच्या डोक्यात नाही आलं की केवढं मोठं ॲडव्हेंचर आमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते। गाडीमध्ये येत असताना गाणी, मस्ती, मजा, सो फॅमिली सोबत सगळ्या गोष्टी आम्ही करत आलो। पण ज्यावेळी इथं पोहोचलो त्यावेळी आम्हाला रिअलाइज व्हायला सुरुवात झाली की बापरे, आपण मे महिन्यामध्ये जे काही 11 वाजता ट्रेकिंग सुरू करणार आहे ते खरंच खूपच आवाक्याच्या बाहेरची गोष्ट करणार आहोत। आणि इथल्या काही आम्हाला भेटलेल्या माणसांनी आम्हाला थोडंसं दाखवून दिलं, पण सोबत होते पप्पा, मम्मी आणि भैया, त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टी जास्त त्यांनी डोक्यामध्ये नाही जाऊ दिल्या। सो आम्ही असंच, आपली ट्रेक आहे, फॅमिली सोबत आहे, ह्याच गोष्टी डोक्यात घेत ट्रेकिंगला सुरुवात केली। बिचारी 9 जणांचं जेवण घेऊन चालल्या पाठीवर। BMC ची तयारी, बेसिक माउंटेनिअरिंग कोर्सची तयारी चालू आहे। एनर्जी गाइस, एनर्जी जबरदस्त जबरदस्त। गुड गुड गुड। हा एक मोकळी वाट आणि या इकडून पायऱ्या। पण जसं आम्ही डोंगर चढत होतो तसं ऊन अक्षरशः आमची परीक्षा घेत होतं। गरम वारा चेहऱ्यावर दन 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 आदळत होता, घाम थांबायचं नाव घेत नव्हतं आणि प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत होतं, अजून किती वर जायचं आहे। पण खरं सांगायचं तर त्या स्ट्रगलमध्ये एक वेगळीच मजा होती। बाप रे बाप, प्रत्येक पावलागणी क्युरियोसिटी वाढत होती, कारण आम्ही फक्त ट्रेकिंग करत नव्हतो तर हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासाकडे जात होतो। आणि ही माझ्या मामाची पोरं विचारत होती की आम्ही लातूरहून इकडं आलोय, कशासाठी, आम्हाला ते दाखवा दाखवा आणि दाखवा। गाईज, हे पूर्ण डोंगरात लेण्या आहेत आणि वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आहे सांगली जवळ कराड तालुक्यात। गाईज, हा बघा किती गार हे का केले मला हे समजून हे लेण्या आहेत ना, इथं बौद्धांचं हे होतं, ध्यान धारणा करायचं ठिकाण होतं। हे म्हणजे हे जिथं स्तंभ आहे तिथं, राईट, इथं येऊन त्यांनी हे करायचे, ध्यान धारणा। आता हे इतिहास किती साल, खूप हजारो वर्षापूर्वीच आहे। आणि जेव्हा आम्ही या आगाशिव बुद्धिस्ट केव समोर उभं राहिलो तेव्हा काही क्षणासाठी आमच्या सर्वांचा थकवा गायब झाला। या शांत लेण्या, दगडात कोरलेल्या खोल्या आणि सभोवतातली शांतता, हे सगळं पाहताना असं वाटत होतं की वेळ अचानक मागे गेली आहे। खूप साऱ्या गोष्टी आम्हाला नव्याने दिसल्या इथं। तर या आगाशिव बुद्धिस्ट केव्स आहेत ना, ते महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध लेण्यांपैकी मानल्या जातात। या लेण्या कराड जवळील आगाशिव डोंगरात कोरल्या गेल्या आहेत आणि साधारण तुम्ही म्हणू शकता 2000 वर्षापूर्वीच्या सातवाहन काळाशी त्यांचा संबंध जोडला जातो। या ठिकाणी एकूण अनेक लहान मोठ्या गुहा आपल्याला पाहायला मिळतात। पूर्वी असं म्हणायचे की बौद्ध भिक्षू येथे ध्यान आणि वास्तव करायला येत असत। लेण्यांमध्ये या लेण्यामध्ये दगडात कोरलेल्या खोल्या, बसण्याच्या जागा आणि पाण्याच्या टाक्याही आपल्याला इथं पाहायला भेटतात। सगळ्यात खास गोष्ट म्हणजे इतक्या वर्षापूर्वी आधुनिक साधनं नसताना पूर्ण डोंगर कापून या रचना तयार करण्यात आली होती। आणि हे प्रश्न मला माझ्या भावंडांनी विचारले की दीदी, कसं काय हे सगळं होऊ शकतं? त्या काळातील वास्तुकला आणि मेहनत पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का मात्र बसतो। आणि या लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडंसं ट्रेकिंगची गरज लागते, जी आपण करून आलेलो आहोत। आमच्या
आमच्या ग्रुपमधला सगळ्यात मोठा ट्रेकरचं वय आहे 57 आणि सगळ्यात छोट्याचं 10-11 वर्ष. 6 आणि 5 11. 6वीला गेलीस का 8वीला? 6वीला गेला. चलो गाईज, तोंड बंद ठेवा आणि बोलायचं कमी करा. हे कसाही उत्साही माणूस गरज आहे का तिथनं पळत आलेत. गाईज एनर्जी. मी आता जेवायला बसलोय. तर जेवणासाठी सकाळी मम्मीनं उठून जेवण बनवलेलं आहे. चवाळीची भाजी, वांग्याची भाजी, चपाती, पापड, भात, भाकरी पप्पांसाठी स्पेशल. आम्ही सगळ्यांनी असं डिस्कशन केलं की थोडीशी रेस्ट घ्यायची, कारण का बरोबर 1 वाजल्याने 1 वाजलं अजून जेवढं आपण आलोय ना खालून तेवढंच वर जायचं आहे. सो खूपच ऊन आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपण रेस्ट घ्यायचं आणि मग वरती जायचं. गाईज, हाऊस द जोश. जरा जेवण केल्यामुळे जोश आलाय. आता गाईज आम्ही निवांत झोपणार आता. ओके, आमचे आता अर्धा तास झालेला आहे. आम्ही पूर्ण सगळे मुलं मुली आहेत ना ह्या झाडावर आराम केलेला आहे. आता आपल्याला जायचंय आशाकडे वरती. खूप छान मस्त स्टंट केलेला आहे. या डोंगरावर तुम्हाला मठ बघायला भेटतील आणि हे आहे पहिला मठ. म्हणजे आपण सुरुवातीला ज्या लेण्या बघितल्या आहेत त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा इथं मठ आहे. आणि आज अमावस्या असल्यामुळे इथे महाप्रसाद होता. सो इथे महाप्रसादाचं नियोजन वगैरे सुरू होतं. पण आम्ही इथं रेस्ट केली थोडा, अर्धा एक तास इथं रेस्ट केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर म्हणजेच वरती जे महादेवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिराच्या दर्शनासाठी निघालो. दिसतंय का तुम्हाला पूर्ण झाडी? ॲक्च्युली रोड दुसरीकडे आहे, पण ह्या झाडीमधनं थोडंसं आम्हाला विसावा किंवा सावली भेटेल म्हणून आम्ही ह्या सांद्रीतून यायला लागलोय वर जायला. सांद्री नाही, सांद्री जिथं सावली तिथं स्टॉप आहे आमचा आता तरी. लाल ड्रेस वाल्या कुठून आणले रे? गणपत चल फोटो काढ. चलो 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 गुड्डे, चला चला चला. आला भैया, चला. तुम्ही चला मग आम्ही चलतो. हे आम्ही मोठे आम्ही खरं सांगूया, आम्ही 3 मोठे चांगले शूज डेकेथलॉनचे प्रॉपर. आणि बिचारी बघा ही छोटी चप्पल, ह्यो चप्पल आणि गुड्डी, हे तिघं छोटे. आता त्यांना तसंच आणलंय आम्ही बिना शूजचं. 5 मिनिटं पण झाले नाहीत आम्हाला चढून. आमचा पहिला स्टॉप. अवघड नाही आहे, फक्त उन्हामध्ये जायला त्रास असतोय. ऊन खूपच आहे गाईज. उन्हाच्या कधी ट्रेक करू नका, पहाटे लवकर करा. गुड्डे कसं वाटायलंय? गुड्डीची 300 रुपये भरून ट्रिप आहे. अर्ध्यावर पाणी. करवंदाची झाडं, रान मेवा. इकडे पार्सल घराव गायचं बदामाचं झाड आहे. बदामचं नाही गोड आहेत का? त्याचं तोंडात टाक. 2-3 घेऊन ये मला. बघा इथं झाड आहे. सगळं तोंडात टाकून घ्यायचं बी तेवढा बाहेर काढ. भीवरा चल की बाबा. मेरे को लगा आम्ही आलोय, बट वाव गाईज, एक टप्पा पार काढून आता दुसरा टप्पा सुरू झालाय. कराड बघितलं का? कराड कर. Oh my goodness. Shaminamiya. How's the Josh, guys? जबरदस्त. फायनली मंदिर. हाऊस द जोश. जबरदस्त. आगाशिव भक्त मंडळ योगी सद्गुरू बाबा महाराज यांचा इथं मठ आहे.
आणि आपण मठात आता आलेलो आहोत. सुंदर असा चाफाच्या झाडाखाली पाणी पिण्यासाठी. हो पाणी पाहिजे यार, पाणी. काय भारी वारं सुटलंय. आता जरा छान वाटायला लागले नाही. खूपच छान. जसं जसं इव्हिनिंग होईल तस तसं छान वाटायला लागलं. जबरदस्त एनर्जी अशोक, जबरदस्त. आता आम्ही चाललेलो आहोत वापस. बाय. किती वाजलेत भैया? 4:15 वाजलेत आणि ही आमची गँग निघालेलो आहोत परत. गोड आहेत चोकली. गोड आहेत. आहा काय गोड आहे रे. बारका आहे पण गोड आहे. काळे काळे बघून खावा. काळी झालं लहान आहेत. हात जाणी काढ. मम्मी आम्ही ती वरती जोडलेली आहे ना. एवढे गोड आहेत. वाव. वरची गोड होते पहिले. वरचे पण छान होते. हे पण खूप गोड लागायला लागलेत. चलो गाईज, बरं ही अशोक हाऊस द जोश. का? यस यस द हाऊस. चलो चलो. बाय बाय. जबरदस्त जबरदस्त. चलो चलो चलो. यस 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 यस. खतरनाक 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 खतरनाक. तबाही तबाही. तबाही मचाई है हमने आज. ओके गाईज, सो आता 5 वाजले असतील आणि आमचा आजचा ट्रेक खरं सांगू खूपच ॲडव्हेंचरस झाला. बिकॉज जे काही ऊन होतं ते खूपच हेक्टिक होतं. बट स्टील आम्ही सगळ्यांनी एकमेकांना सपोर्ट करत, कोऑपरेट करत म्हणू शकताय तुम्ही, छान आम्ही ट्रेक पूर्ण केला. आमची छान अशी ट्रिप पण झाली. आणि आता इव्हिनिंगच्या वेळी वारं एवढं छान वाटायला लागलं, जायची इच्छा नाही. आपण काय करू, जायला पाहिजे. तुम्ही येऊ शकताय. बेस्ट प्लेस आहे फॉर ट्रेक अँड द व्हिजिट ॲज वेल. छान आहे. आमचा एक्सपिरियन्स तरी बेस्ट झाला. बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.